नमस्कार माझ्या युवा मित्रांनो, मी प्राध्यापक रघुनाथ पाटील पुन्हा आपण एकदा भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशन मध्ये. आतापर्यंत विचार केला आपण की स्वास्थ्य आणि स्वास्थ्याच्या अंतर्गत आपण 4 मुद्द्यांचा विचार केला होता. योग्य वेळी पाणी पिणं, आहार चांगला घेणं, विश्रांती घेणं आणि शेवटचा मुद्दा होता व्यायाम. तर व्यायामावर आपण जरा खोलात जाऊन बोलूया. तो व्यायाम कशासाठी? तर व्यायाम केल्यानं आपल्या शरीराची रक्ताभिसरण प्रक्रिया खूप वेगानं होते आणि आपल्याला घाम येतो. आणि रक्ताभिसरण होत असताना काय होतं की आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत डोक्यापासून ते पायापर्यंत ऑक्सिजन पुरतो आणि त्याच्यामुळं आपल्या संरक्षक पेशी अजून वाढीस लागतात. त्यामुळे आपली प्रतिकारक क्षमता चांगली होते. त्याचबरोबर आपल्या शरीरातले टॉक्सिन्स हे त्वचेवाटे बाहेर पडतात. त्यामुळं आपण सकारात्मक दिशेला जायला लागतो. याच्यामध्ये बोनस म्हणजे काय? तर ही रक्ताभिसरणाची प्रक्रिया वाढत असताना व्यायाम केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे हॅपी हार्मोन सिक्रेट होतात. त्याच्यामध्ये एंडॉर्फिन्स आहे, सेरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे आणि डोपामाइन आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर रेग्युलर व्यायाम केला तर या सकारात्मक हार्मोन्समुळे, हॅपी हार्मोन्समुळे तुमची जीवनाची दिशा सकारात्मक बनते आणि आयुष्य सकारात्मककडे चालू लागतं. तर व्यायाम करा आणि सकारात्मक बना. ऑल द बेस्ट.